दर्शक हो नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. दर्शक हो, आपल्या मनामध्ये प्रत्येक गोष्टीसाठीची एक इमेज बनली आहे. जसं स्टॉक मार्केट म्हटलं की वेगवेगळे स्टॉक्स आणि शेअर्सचा विचार मनात येतो. तसंच पोस्ट ऑफिस म्हटलं की पत्र, पोस्टमन, पार्सल आणि गुंतवणूक हा विचार मनात येतो. कारण आता पोस्ट ऑफिसचं स्वरूप पूर्वीसारखं मर्यादित न राहता बऱ्याच प्रमाणात ते बदललेलं आहे. ते कसं? काय या पोस्टाच्या योजना आहेत? काय फायदे आहेत? कसं तंत्रज्ञानाशी ते जोडल्या गेलेलं आहे? एकंदरीत सगळ्याच मुद्द्यांवर आजच्या आपल्या या सखी सह्याद्री कार्यक्रमातून आपण प्रकाश टाकणार आहोत. कार्यक्रमाचं शीर्षक आहे पोस्ट ऑफिस, कर्तव्य आणि मानवसेवा. याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत पोस्ट मास्टर जनरल नागपूर रिजनच्या शोभा मधाळे मॅडम. स्वागत करूया. नमस्कार मॅम. नमस्कार. आणि कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. मॅडम, जेव्हा पैसा गुंतवणूक करण्याचा विचार आपल्या मनामध्ये येतो तेव्हा सुरक्षा आणि उत्तम परतावा म्हणजे रिटर्न्स देणाऱ्या विविध पर्यायांकडे आपण लक्ष देतो. आणि पोस्ट ऑफिस हा एक उत्तम पर्याय आहे. सुरक्षित बचत वाढवण्यासाठी या ज्या पोस्टाच्या योजना आहेत त्या आदर्श समजल्या जातात. तर आपल्या या विभागाचं कार्य तर समजून घ्यायचं आहे, भारत सरकारच्या या विभागाचं कार्य समजून घ्यायचं आहे. पण सुरुवातीला तुमचा प्रवास थोडासा जाणून घ्यायचा आहे. तुम्ही मूळच्या कुठल्या? मी मूळची कोल्हापूरची. वडील सरकारी नोकरीमध्ये होते, तर तेव्हा त्यांचे वेगळ्या वेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी बदल्या व्हायच्या. त्यामुळे मी शालेय शिक्षण चंदगड, गडिंग्लज, गारगोटी, कवटे, बांकाळ, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी माझं शालेय शिक्षण झालं. आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आम्ही 10वीला होते. त्याच्यानंतर मी तिथे 10वी पूर्ण करून कॉलेजचं शिक्षण वगैरे घेतलं. मी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये MSc केलं. बरं. त्यामुळं आणि कोल्हापूर एरिया छान मस्त आणि हवेशीर आहे, हवा चांगली आहे. आणि मग नोकरीकडे कसं वळलात? हे कसं क्षेत्र निवडलं तुम्ही? तर वडील महाराष्ट्र सरकारमध्ये अधिकारी होते. ते कोल्हापूरमधून डेप्युटी कलेक्टर म्हणून रिटायर झाले. तर मी सगळ्यात मोठी मुलगी, तर आपणही आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. महिलांना पण आर्थिक स्वातंत्र्य असलं पाहिजे. आपला पगार असला पाहिजे की आपण काही खरेदी करू शकतो किंवा घरामध्ये सुद्धा मदत करू शकतो, असा विचार तेव्हा आला मला. आणि मग मी MSc झाल्यानंतर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ह्या दोन्ही परीक्षा दिल्या. आणि 1994 मध्ये मी दोन्ही परीक्षा पास झाले. आणि तेव्हा जेव्हा मला आता डायलेमा आला की आता मी कोणती सर्व्हिस जॉईन करू, तर इंडियन पोस्टल सर्व्हिस मध्ये जॉईन झाले असते तर मला भारतभर फिरता आलं असतं. कारण संपूर्ण वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये बदल्या होतात आणि मग मला त्या राज्याला भेट देता आली, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाता आलं. तिथली संस्कृती, तिथली भाषा, तिथले लोक यांच्याबद्दल माहिती करून घेता आली. आणि अशा तऱ्हेने मी इंडियन पोस्टल सर्व्हिसमध्ये जॉईन केलं. बरं. किती वर्षाचा हा प्रवास घडलाय आता? 1994 सालची माझी बॅच आहे. आणि त्यानंतर मी आतापर्यंत म्हणजे जवळजवळ 30 वर्ष काम करते. आणि त्याआधी पण कॉलेज झाल्यानंतर 2 वर्ष मी एका नॉन-एड कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून पण काम केलं होतं. बरं. मग ते पहिलं पोस्टिंग कुठे होतं? कसा तो अनुभव होता? पहिलं पोस्टिंग आमचं सिलेक्शन झाल्यानंतर आमचं 2 वर्षाचं ट्रेनिंग असतं. तर ते ट्रेनिंग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी झालं. पहिल्यांदा बडोद्यामध्ये, गुजरातमध्ये, त्याच्यानंतर गाझियाबाद आणि सहारणपूर हे उत्तर प्रदेशमध्ये, दिल्लीमध्ये थोडा वेळ. आणि त्याच्यानंतर मुख्य ऑफिसमधचं ट्रेनिंग असतं ते बँगलोर, मँगलोर, तिथले मंड्या, उडुपी, तुमकूर हे अशा ठिकाणी मी आपलं डिपार्टमेंटचं ट्रेनिंग घेतलं. मी मैसूरमध्ये सब पोस्ट मास्टर मैसूर म्हणून काम केलं आणि मुख्य पोस्ट मास्टर म्हणून तुमकूर ह्या हेड ऑफिसमध्ये काम केलं होतं. हे साऊथ कर्नाटकामध्ये येतात. त्यामुळे तो भाग, दक्षिणेचा भाग बघायला मिळाला. आणि माझं ॲक्च्युअल पोस्टिंग 1996 मध्ये केरळमध्ये झालं. सप्टेंबरमध्ये मी तिथे पालकाडमध्ये जॉईन केलं, एक जिल्ह्याच्या प्रमुख म्हणून, सिनियर सुपरिटेंडंट म्हणून. आणि अशा पद्धतीने मी केरळमध्ये तेव्हा पालकाड, एर्नाकुलम आणि त्रिवेंद्रममध्ये ह्या शहरामध्ये आणि काम केलं. आणि बाकी इतर कामासाठी पण केरळच्या राज्यामध्ये प्रवास केलेला. बरं. आणि सुरुवात होती ती, सगळं नवीन होतं हे क्षेत्र तुम्हाला. आणि मग नेमकं काय कामाचं स्वरूप होतं? काय जबाबदाऱ्या होत्या? एका जिल्ह्याचे प्रमुख म्हणून करत असताना त्यावेळी संपूर्ण तिथल्या त्या जिल्ह्यातले सगळ्या पोस्ट ऑफिसच्या ऑपरेशनची जबाबदारी तुमच्यावर असते. परत तुम्हाला सगळं प्रशासन चालवायचं असतं. आणि त्याचवेळी डिपार्टमेंटमध्ये कम्प्युटरायझेशनची सुरुवात झालेली होती. तर त्यावेळी ते कम्प्युटरायझेशन करणं, हार्डवेअर लावणं, जोडणी करणं आणि नंतर सॉफ्टवेअर ठेवून आपल्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग देणं आणि चालू करणं ही एक खरोखर आव्हानात्मक जबाबदारी होती. ती चांगल्या पद्धतीने पार पाडली. आणि त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी
व्हिजिटला जावं लागायचं, बरं. इन्स्पेक्शनला जावं लागायचं. त्यावेळी मग थोडा नवीन भाषा, नवीन राज्य, नवीन संस्कृती किंवा नवीन खानपान हो. हे सगळं बघायला, शिकायला, अनुभवायला मिळालं. आणि तिथलं निसर्ग सौंदर्य, बरोबर. त्यानिमित्तानं तिथले समुद्रकिनारे आणि जवळच कन्याकुमारी की जिथं 3 समुद्रांचा संगम होतो, त्रिवेणी. तर ह्या सगळ्या ठिकाणी पण जाता आलं आणि प्रवास पण करता आला. म्हणजे नोकरी तर झाली आणि भ्रमंती पण छान झाली, निसर्ग देखावे तुम्हाला बघायला मिळाले. खूप छान. बरं, आता पोस्टाचा परिचय तर आता सगळ्यांनाच आहे, कारण इतकी जुनी परंपरानुसार चालत आलेलं हे सरकारचा एक विभाग आहे आणि उत्तमरित्या आजही आपल्या मनामध्ये स्थान टिकवून आहे. तर काय सांगाल की मानवी जीवनामध्ये पोस्टाचं काय महत्त्व आहे? दळणवळण विभाग किंवा दळणवळण हे आपल्या भारतीयांच्या काय म्हणणार आपण रक्तातच भिनलेलं आहे. अगदी आपण पुराण काळात किंवा वेद काळात पण बघितलं तर तेव्हापासून पण वेगळ्या वेगळ्या प्रकारे दळणवळण चालू होतं, संदेशवहन चालू होतं. इथे रामटेकला, नागपूरजवळ इथल्या त्या डोंगरावर मेघदूत काव्य लिहिलं गेलं आणि कालिदासानं आपल्या भावना हे काव्य रूपामध्ये संस्कृतमध्ये आपल्या पत्नीला पाठवलं होतं. तर तशा पद्धतीने त्यानंतर जेव्हा राजराजवाडे आले तर राजराजवाडे आपले स्वतंत्र प्रतिनिधी पाठवायचे. ते घोड्यावर बसून असे खलिता वगैरे घेऊन जायचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. कबुतरांचा वापर करण्यात येत होता, कबूतर संदेश वहनासाठी वापरत होते. त्यानंतर जेव्हा ब्रिटिश आले तेव्हा ब्रिटिशांच्या काळामध्ये इथे पोस्टाची पायाभरणी घालण्यात आली. त्यावेळी 1727 मध्ये त्यांनी पहिल्यांदा कलकत्त्यामध्ये पोस्ट ऑफिस उघडलं आणि त्यावेळी प्रेसिडेन्सीज होत्या. कलकत्ता प्रेसिडेन्सी, मद्रास प्रेसिडेन्सी, बॉम्बे प्रेसिडेन्सी. इथं त्यांनी मुख्य पोस्ट ऑफिस त्यांनी उघडली, पण ती स्वतःच्या त्यांच्या सोयीसाठी होती, त्यांच्या संदेशांच्या देवाणघेवाण करण्यासाठी होती. आणि पण नंतर 1854च्या दरम्यान ऑक्टोबर 1854 हा तो दिवस किंवा हा तो महिना आहे की हे आपण सध्या जे पोस्ट ऑफिसचं स्वरूप बघतो ते चालू झालं. कारण त्यावेळी पोस्ट ऑफिस कायदा हा आला की ज्याच्यामध्ये म्हणजे कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत एकच तिकीट किंवा एकच दर फलक असा लागू झाला. तर तेवढं म्हणजे जवळजवळ आता 170 वर्षापेक्षा जास्त झाली की हे भारतीय पोस्ट ऑफिस किंवा टपाल विभाग हा आपल्या नागरिकांच्यासाठी कार्यरत आहे आणि अखंड तेव्हापासून सेवा देत आहे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये. अगदी गुंतवणूक, हमी आणि गुंतवणूक करण्याची सवय या पोस्ट ऑफिसनेच आपल्याला लावली असंही म्हणायला हरकत नाही. आणखीन एक दुसरी बाजू आहे या पोस्ट ऑफिसची आपल्या मानवी जीवनामध्ये. आता आपल्या जीवनामध्ये अनेक सामाजिक घटकांचा प्रभाव पडत असतो मॅडम, आणि त्या प्रभावामध्ये एक सिनेसृष्टीचा भाग खूप महत्त्वाचा आहे. आणि एक साधारण 50 ते 60 वर्षापूर्वीचा जर काळ आपण विचारात घेतला तर सिनेमामध्ये पोस्टमनची भूमिका असायची. पोस्टमनवर अनेक गाणी सुद्धा रचल्या गेलेली आहेत. अगदी तो रोमॅन्टिसिझम कालखंड होता. डाकिया डाक लाया हे गाणं खूपच फेमस आहे. त्याच्यानंतर संदेश आते है आणि चिठ्ठी आई है, चिठ्ठी आई है. कोणीही परदेशात गेलं तर त्यांना हेच गाणं गुणगुणायचे, आठवायचं आणि ते अगदी भावना विवश होतात. तर मराठीमध्ये पण एक गाणं मला आठवलं की सप्रेम नमस्कार विनंती विषय, अशी मराठीमध्ये पण गाणी आहेत. हा खरोखरच त्यावेळी पोस्टमनला म्हणजे त्या काळापासून पोस्टमनचं एवढं महत्व आहे की त्या काळात जेव्हा म्हणजे असं म्हणतात जेव्हा लिहिता न वाचता न येणारे जे आपले ग्राहक होते त्यांना पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन की पत्र लिहून घ्यायचे, कारण सगळ्यांना त्यांना लिहिता येत नव्हतं. समजा आता कोकणामध्ये तिकडून चाकरमाने बरेचसे यायचे आणि मला असं आठवते की मुंबईच्या मेन पोस्ट ऑफिसच्या समोरनं बरेचसे लेखक मंडळी बसलेली असायची आणि ह्यांच्याकडून हे जो काय त्यांना मसुदा सांगायचा आहे ते सांगायचे आणि ते पत्र लिहून घ्यायचे आणि अशा पद्धतीनं तेव्हा पत्र जायची. तर तो काळ होता तो. आणि खरंच त्यावेळी ना सगळं पोस्ट ऑफिस मॅन्युअली चालायचं. म्हणजे सगळं तुम्हाला फॉर्म भरणे किंवा रजिस्टर तयार करणं वगैरे सगळं हाताने करायला लागायचं आणि तेव्हा कार्बन पेपर वापरायला लागायचं. तर मला आठवतो सुरुवातीला आम्ही ट्रिप्लिकेट म्हणजे 3 कार्बन पेपर वर 3 आम्हाला पावत्या करायला लागायच्या. तर त्याच्यानंतर आता डिपार्टमेंट एवढं ऍडव्हान्स झालं, पुढे गेलं, कम्प्युटरायझेशन झालेलं आहे आणि आता 2025 मध्ये एकदम फास्ट झाले, सगळं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि आम्ही पण जग जसं पुढे गेलं तसं डिपार्टमेंट पुढे गेलेले आणि जगातल्या इतर पण ज्या आमचे कॉम्पिटिटर म्हणा किंवा इतर संस्था आहेत त्यांच्याशी बरोबरी केलेली. म्हणजे या तंत्रज्ञानाच्या युगातही अजूनही स्थान आपलं टिकवून आहे हा विभाग. खूप छान. बरं, आता या पोस्ट ऑफिसची कर्तव्य कोणती आहेत ते जाणून घ्यायचं आहे मॅम, तर काय सांगाल?
तुम्हाला माहिती असेल, तुम्ही पोस्ट ऑफिसचा डिपार्टमेंटचा लोगो बघितला असेल, तर त्या लोगोवर ब्रीदवाक्य लिहिलेलं आहे, टपाल सेवा जनसेवा. तर याच्यामध्ये सगळं आलं. हे पोस्टल डिपार्टमेंट हे पब्लिक सर्व्हिस डिपार्टमेंट आहे. त्यामुळे भारत सरकार ज्या सेवा नागरिकांसाठी आणतं त्या सगळ्या त्यांच्या पब्लिक सेवेसाठीच आहेत. कारण बऱ्याचशा आमचे जे पोस्टल स्टेशनरी आहेत, पोस्टकार्ड आहे, अंतर्देशीय आहे, पाकिट आहे, तर त्याच्यावर सबसिडी मिळते आणि त्यामुळे ते लोकांना स्वस्तात मिळतं. बरं. तर त्याच्यामध्ये मग आमचं विजन पोस्टाचं असं आहे की ज्या पोस्टाच्या सेवा आणि ज्या पोस्टाच्या आमच्या प्रॉडक्ट आहेत ते ग्राहकांना अगदी विश्वासार्हतेनं त्यांनी आमच्याच सेवेची काय म्हणतात आपण सिलेक्शन करावं किंवा निवडावी, त्यांना प्रथम प्राधान्य द्यावं, असं हे विजन आहे. आणि पोस्टाचं मिशन असं आहे की जे आमचे एवढे लाखो 1,64,000च्या वर जे भारतभर पोस्ट ऑफिसेस आहेत, तर ते असं समजलं जातं की हे जगातलं सगळ्यात मोठं पोस्ट ऑफिसचं जाळं आहे. तर ती जी ख्याती आहे, हे एवढं मोठं जाळं ते टिकवून ठेवणं, तसंच ग्राहकांना पत्र, पार्सल, बँकिंग सेवा ह्या सगळ्या जलद गतीनं आणि विश्वासार्हतेनं देणं, तसंच आमचे जे एम्प्लॉईज आहेत किंवा स्टाफ आहेत, जवळजवळ 1,70,000च्या वरचे डिपार्टमेंटल एम्प्लॉईज आहेत आणि तेवढेच 2,40,000च्या वर ग्रामीण डाकसेवक आहेत की जे ग्रामीण भागामध्ये काम करत आहेत. तर ह्या सगळ्यांचं जी ही स्ट्रेंथ आहे ती टिकवून ठेवणं आणि त्याचबरोबरीनं सामाजिक सुरक्षा योजना पण ह्या जनतेला देणं, हे सगळं आमचं मिशन आहे. आणि ह्या तत्वावर, ह्या प्रिन्सिपल्सवर भारत संपूर्ण देशभर देशातली प्रत्येक राज्य काम करत असतात. बरोबर. आणि शहरी भाग आणि ग्रामीण भाग दोन्ही आपण बघता, तर ग्रामीण भागही आता पुढारलेला आहेत. लोकही तिथे आता खाती उघडायला लागली आहेत पोस्टात. हो, कारण हे 1,64,000च्या वर पोस्ट ऑफिसेस आहेत. म्हणजे अगदी दुर्गम भागामध्ये, अगदी ग्रामीण भागामध्ये किंवा इव्हन जंगल आहे तिथं, त्या ठिकाणी पण तुम्हाला पोस्ट ऑफिस दिसेल. बरं. इतर काही संस्था दिसणार नाहीत, पण पोस्ट ऑफिस तुम्हाला नक्कीच दिसेल. आणि तिथे ह्या सगळ्या सेवा मिळतात. म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी किंवा खाते उघडण्यासाठी, तसंच तुम्हाला विमा योजना मिळेल, तुम्हाला मनी ऑर्डरची सोय आहे आणि इतरही ज्या नवीन आम्ही इतर काही संस्थांशी टायअप केलेलं आहे त्या सेवा पण तुम्हाला तिथे मिळतात. बरोबर. आता कर्तव्य खूप छान पद्धतीने तुम्ही समजून सांगितली. आता या योजना कोणत्या आहेत महत्त्वपूर्ण ते जाणून घ्यायचं आहे. आता जसं आपण बँकेमध्ये बचत खातं उघडतो तसं पोस्टातही उघडतो, तर काय प्रोसिजर आहे ही बचत खातं उघडण्याची? पोस्टाच्या ज्या योजना आहेत त्या अगदी सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी त्याला आम्ही लघु बचत योजना म्हणतो. म्हणजे अगदी थोडंसं आपण जे कमावतो रोज किंवा महिन्याला, त्यातला थोडासा भाग तुम्ही बाजूला ठेवला पाहिजे आणि तो तुमच्या थेंबे थेंबे तळे साचे ह्या म्हणीप्रमाणे तुम्ही ते तुमच्या पुढच्या भविष्यातल्या खर्चासाठी म्हणा, मुलांचं शिक्षण म्हणा किंवा घरासाठी वापरायचं असेल, आजारपण आलं तर त्यासाठी तुम्ही अशी बचत करण्याची सवय लावून ठेवली पाहिजे. त्यासाठी ह्या योजना आहेत. तर ह्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला ह्या दाखवते. पोस्ट ऑफिसची महत्त्वाची योजना आहे, पहिली आहे ती सेव्हिंग बँक म्हणतो आपण किंवा बचत योजना आहे. की ही पहिली की तुम्हाला रोज त्याच्यातून रोजचे आपले पैसे डिपॉझिट करता येईल किंवा तुम्हाला ते विथड्रॉ करता येईल जसे लागतील तसे पैसे. त्याच्यानंतर दुसरी तुम्हाला माहिती आहे की रिकरिंग डिपॉझिट आहे, आवर्ती ठेव असं म्हणतो आपण. बरोबर. शोभा मॅडम, या योजना जाणून घेऊया, पण ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम सखी सह्याद्री. दर्शक हो, या छोट्याशा ब्रेकनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. पोस्टांच्या विविध योजना आपण जाणून घेत होतो आणि ब्रेकवर जाण्याआधी रिकरिंग डिपॉझिट RD या योजनेबद्दल मॅडम माहिती सांगत होत्या, ती जाणून घेऊया. रिकरिंग डिपॉझिट ही एक लोकप्रिय योजना आहे. कारण अगदी सुरुवातीला तुम्ही 100 रुपये भरून किंवा 10 रुपयाच्या पटीमध्ये पैसे भरून तुम्ही ह्या योजना RD मध्ये काढू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला चांगला व्याजदर मिळतो. तसंच तुम्हाला जर RD अकाउंट पोस्ट ऑफिसमध्ये येऊन उघडण्याला जर काही अडचण असेल तर ह्या ज्या MPKVY एजंट सरकारनं नेमलेल्या आहेत त्या घरी येऊन पण ते अकाउंट उघडून देतात. त्यामुळे ही एक जरा लोकप्रिय योजना आहे असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. आणि पुढची एक योजना आहे ती मंथली इन्कम स्कीम आहे किंवा मासिक उत्पन्न योजना आहे. त्यामध्ये
तुम्हाला महिन्याला इंटरेस्ट तुमच्या सेव्हिंगचा असतो तो जमा होतो आणि त्याचा तुम्हाला महिन्याच्या महिन्याला त्याचा फायदा करून घेता येतो. तसंच टाइम डिपॉझिट किंवा मुदत ठेव ह्या काही योजना आहेत की त्या तुम्हाला 1 वर्ष किंवा 3 वर्ष किंवा 2 वर्ष 5 वर्ष अशा वेगळ्या कालावधीसाठी ठेवता येतात आणि त्याच्यावर पण चांगलं व्याज मिळतं. आणि तसंच भविष्य निर्वाह निधी किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक 15 वर्षासाठीची ही योजना आहे. तर 15 वर्ष याच्यामध्ये तुम्हाला जमा करता येतात आणि तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला सुरक्षित करता येतं. कमीत कमी मला 1,000 रुपये तरी तुम्हाला भरून करता येतं आणि जास्तीत जास्त बहुतेक वर्षाला तुम्ही 1.5 लाखापर्यंतचे डिपॉझिट त्याच्यामध्ये करू शकता. त्याच्यावर पण तुम्हाला चांगलं व्याज मिळतं. आणि महत्त्वाची एक आहे योजना ती सुकन्या समृद्धी योजना आहे की ज्या मुली आहेत, नवीन मुली जन्मलेल्या मुली, अगदी म्हणजे वय वर्ष 0 ते वय वर्ष 10 या गटातील ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी सुकन्या समृद्धी योजना आहे. त्याच्यावर पण फक्त 250 रुपये देऊन कोणती महिला किंवा त्यांचे पालक ही योजना उघडू शकतात. आणि मुलगी 10वी झाल्यानंतर त्यावेळी तुम्हाला त्याचे काही टक्क्यामध्ये पैसे काढून घेता येतात किंवा त्याच्यानंतर मुलीचं लग्न जेव्हा ठरेल तेव्हाही ते पैसे काढून घेता येतात. अशा पद्धतीनं मुलींचं हे भविष्य तुम्हाला सुरक्षित ठेवता येतं. बरं. आणि 2 प्रकारचे सर्टिफिकेट्स मिळतात ऑफिसमध्ये, राष्ट्रीय बचत पत्र, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट किंवा किसान विकास पत्र. ह्याही गुंतवणुकीसाठी चांगल्या आहेत. ह्या ज्या सगळ्या पोस्टाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये काही योजनांमध्ये तुम्हाला इन्कम टॅक्सला पण सवलत मिळू शकते. आणि सध्या चालू आहे ती महिला सन्मान बचत पत्र. तर ह्या महिलांसाठी किंवा मुलींसाठी ही योजना आहे. आणि हे सर्टिफिकेट ह्याच्यामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला 2 वर्षाच्या अवधीमध्ये ह्याच्यामध्ये पण गुंतवणूक करता येते आणि त्याच्यावर पण 7.5% चांगला व्याजदर आहे. तर ह्या सगळ्या म्हणजे महत्त्वपूर्ण अशा योजना फायनान्स मिनिस्ट्रीकडून येणाऱ्या आणि पोस्ट ऑफिसमधून चालवण्यात जाणाऱ्या ह्या सर्वसामान्य नागरिकांच्यासाठीच्या बचत योजना आहे. बरोबर. एक टपाल विमा योजना पण आहे मॅडम, त्याबद्दल काय सांगाल? टपाल विमा योजना ही पोस्टात चालवणे जाणारी विमा योजना आहे. आणि जसं मगाशी मी सांगितलं डिपार्टमेंट जेवढं जुनं आहे तेवढंच जवळजवळ ही योजना पोस्टाची विमा योजना पण जुनी आहे. सुरुवातीला जेव्हा सुरू करण्यात आली त्यावेळी ती फक्त आपले केंद्र सरकारचे कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी यांच्यासाठीच होती. पण नंतर अलीकडे आता ते एक्सटेंडेड क्लायंटेल वाढवलेलं आहे आणि हे इतर प्रोफेशनल्ससाठी किंवा ग्रॅज्युएट झालेल्यांसाठी, शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक, प्रोफेसर्स, लॉयर्स, डॉक्टर्स यांना पण ही लागू झालेली आहे. त्यामुळे आता ह्याचा प्रचार आणि प्रसार खूप वाढलेला आहे आणि ही लोकप्रिय झालेली योजना आहे. आणि तसंच ग्रामीण भागासाठी रुरल पोस्टल लाईफ इन्शुरन्स किंवा ग्रामीण टपाल योजना ही पण आम्ही चालवतो. आणि खेडेगावामध्ये किंवा गावामध्ये हे ग्रामीण डाकसेवक हे घरोघरी जाऊन किंवा त्यांच्या एका ठराविक चौकामध्ये किंवा ह्याच्यामध्ये राहून ते मेळावे वगैरे घेतात आणि अशा प्रकारे ह्या विमा योजना पण लोकप्रिय करत आहेत. बरोबर. आणि काही योजना अशा आहेत की महिलांना सक्षम करण्यावर भर दिला आहे या विभागाने, तर या योजना काय आहेत? महिलांसाठी मी सांगितलं ती छोट्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना आहे. आणि ही महिला सन्मान बचत पत्र ही एक भारत सरकारने योजना आणलेली आहे. त्याच्यामध्ये महिला आणि मुली ह्या दोघी पण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. आणि ह्या स्पेसिफिक 2 आहेत. आणि इतर योजनाही महिला वापरू शकतात, म्हणजे सेव्हिंग बँक उघडणं किंवा RD अकाउंट उघडणं हे पण त्यांच्यासाठी आहे. बरं. तर मागील 2 वर्षापूर्वीचा जर थोडासा एक आढावा घेतला तर किती बचत खाती उघडण्यात आलेली आहे, किती प्रमाणात गुंतवणूक झालेली आहे? मागील 2 वर्षात सांगायचं झालं तर 2022-23 मध्ये नागपूर रिजनमध्ये 7,15,000 अकाउंट्स उघडलेले होते. बरं. जेव्हा मी इथे जॉईन केलं त्यावेळी. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी 2023-24 मध्ये 9,01,000 अकाउंट्स उघडलेले आहेत या बचत योजनांमध्ये. आणि आता सध्याचे जे करंट इयर चालू आहे फायनान्शियल 2024-25, आता जानेवारीपर्यंत आम्ही 7,86,000 अकाउंट्स उघडलेले आहेत. वा. आणि मला असं वाटतं नागपूर रिजन अव्वल स्थानावर आहे या गुंतवणुकीच्या बाबतीत आणि बचत खाते उघडण्याच्या बाबतीत. तसं म्हणायला हरकत नाही. विमा योजनामध्ये पण 2022-23 साली आम्ही 177 करोडचा बिझनेस केला होता. बरं. आणि 2023-24 मध्ये 205 करोड
रेव्हेन्यू जमा झाला होता आणि ह्या करंट इयरमध्ये 2024-25 मध्ये जानेवारीपर्यंत 195 कोटी जमा झालेले आहेत. तर ह्याच्यावरूनच हे सिद्ध होतं की म्हणजे म्हणू शकतो आपण की ह्या पोस्टाच्या ज्या बचत योजना आहेत किंवा पोस्टाच्या विमा योजना आहेत ह्या नागपूरच्या रिजनच्या नागरिकांसाठी, ह्या आपल्या सगळ्या विदर्भातल्या लोकांच्यासाठी फायद्याच्या आणि लोकप्रिय योजना झालेल्या आहेत. आणि आपला विभाग इतका चांगल्या पद्धतीने कामं करतोय की या सगळ्या योजना अगदी स्तरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचत आहेत आणि त्याच्यासाठी क्रेडिट तर आपल्या लोकांना द्यायलाच हवं. तर आता तुम्ही म्हणाले या योजनांचे भरपूर फायदे आहेत, तर गुंतवणूक केल्यावर काय फायदे दिसून येतात? एक तर की पोस्ट ऑफिसमधले जे तुम्हाला अकाउंट उघडण्यासाठी जी प्रोसिजर आहे ती एकदम साधी, सोपी, सुलभ आहे. तुम्ही तुमचं आधार कार्ड किंवा जे काही असेल आयडेंटिफिकेशन, आय कार्ड वगैरे घेऊन गेल्यानंतर तुम्हाला काउंटर स्टाफ मदत करतो आणि सोप्या पद्धतीने हे सगळे तुम्हाला अकाउंट्स उघडतात. आरडी अकाउंट तुम्हाला आम्ही एजंट नेमले, म्हणजे महाराष्ट्र सरकार MPKVY एजंट्स ह्या महिला नेमलेल्या असतात, त्या घरोघरी जाऊन आरडी अकाउंट्स उघडून आणतात. तर त्यामुळे ते पण तुम्हाला सोयीचं आहे. आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे, तर त्यामध्ये तर तुम्हाला इवन काय म्हणतात त्याला, पेपरलेस किंवा कॅशलेस अशा पद्धतीने अकाउंट उघडता येतात. इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या अकाउंटसाठी तुम्हाला फक्त तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर एवढीच गरज असते. तर इतक्या सोप्या पद्धतीनं दोन्ही ठिकाणी तुम्ही अकाउंट उघडू शकता. आणि रिटायरमेंट नंतरही पैसा हातात येतो, इतकी चांगली ही गुंतवणूक आहे. म्हणजे दूरदृष्टीचा विचार या विभागानं केलेला आहे आणि मुख्य म्हणजे भारत सरकारची हमी सुद्धा या गुंतवणुकीवर आहे, तर हेही सांगायला हरकत नाही. हो, एस्पेशली सिनियर सिटीजन स्कीम मध्ये ही खूपच म्हणजे सेन्सिटिव्ह गोष्ट आहे की रिटायर झाल्यानंतर 60 वर्षानंतर रिटायर झाल्यानंतर आपण आपला पैसा कुठे गुंतवावा. तर सिनियर सिटीजन स्कीम मध्ये रिटायरमेंटचे पैसे 60 वर्षानंतर रिटायर्ड एम्प्लॉई म्हणजे सरकारी एम्प्लॉईजना गुंतवता येतो. आणि जर व्हॉलंटरी रिटायरमेंट घेणारी कोणी असतील अधिकारी की वयाच्या 55 वर्षानंतर त्यांना ही वयाची अट शिथिल होते आणि त्यांना 55 वर्षानंतर सिनियर सिटीजन स्कीम मध्ये पण गुंतवणूक करता येते. म्हणजे इतके फायदे आहेत, त्यामुळे अधिकाधिक संख्येने. आणि व्याज पण इतरांच्या म्हणजे कॉम्पिटिटिव्ह दर आहे. 4% पासून 8.2% सध्या ह्या तिमाहीपर्यंत सरकार व्याज दर देत आहे. आणि काही योजनांमध्ये तुम्हाला इन्कम टॅक्स मध्ये पण कर सवलत पण मिळते. तर हे पण फायदे आहेत, म्हणजे बेनिफिट्सच आहेत. तर नक्कीच प्रत्येकाने या योजनांचा उपयोग करून घ्यायला हरकत नाही. बरं, पोस्ट ऑफिसची आणखीन एक ओळख म्हणजे तिकीट आहे, स्टॅम्प्स आहेत. तर यावर जाणून घ्यायचंच आहे, पण पाहता पाहता पुन्हा एकदा विश्रांतीची वेळ झालेली आहे. दर्शको, पोस्ट ऑफिस आपल्या मानव सेवेच्या क्षेत्रात कसं योगदान देतं जाणून घेऊया या छोट्याशा विश्रांतीनंतर. भेटूया लगेचच. दर्शको, या छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत आहे. पोस्ट ऑफिस कर्तव्य आणि मानव सेवा या शीर्षकाअंतर्गत पोस्ट मास्टर जनरल नागपूर रिजनच्या शोभा मधाळे मॅडम आपल्यासोबत आहेत आणि छान माहिती आणि मार्गदर्शन या विषयावर त्या करत आहेत. आणि ब्रेकवर जाण्याआधी एक प्रश्न घेतला होता, त्याचं उत्तर आता जाणून घेऊया. शोभा मॅम, ब्रेकवर जाण्याआधी आपण पोस्टाची एक ओळख म्हणजे तिकीट, स्टॅम्प यावर आपण थांबलो होतो. तर काय याच्यामध्ये नवीनता आणल्या गेली आहे, काय सांगाल? पोस्ट ऑफिसमध्ये तिकीट हे 1900 म्हणजे आपला भारत स्वतंत्र झाल्यापासून 1947 नंतर भारत सरकारने बरेच तिकीटं छापलेली आहेत. तर त्यामध्ये तुम्ही विषय पण बघितले तर पूर्वी जसं थोडंसं ब्लॅक व्हाईट किंवा 1-2 कलर असणारे स्टॅम्प होते, पण आता 2025 पर्यंत त्याच्यामध्ये इतक्या सुधारणा झालेल्या आहेत की त्यांचे विषय वेगळे वेगळे आहेत. जो तिकीट संग्रह करणारा असतो, फिलॅटेलिस्ट, किंवा आपण शाळेत असताना पण आपण तिकीट गोळा करत होतो, तर त्यावरून आपल्याला आपल्या देशाची माहिती कळते, आपल्या देशाचा इतिहास समजतो किंवा आपल्या देशाचा भूगोल समजतो. ह्या विषयामध्ये आपल्या देशात असणारे प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्याबद्दल माहिती समजते. इतिहासातल्या घटना, इतिहासातले महापुरुष किंवा इतर नेते मंडळी, स्वातंत्र्य लढ्याबद्दलची माहिती, त्यामध्ये काम करणारे नेते ह्यांची सगळी माहिती मिळते. तर ह्या तिकिटांच्या माध्यमातून आपलं जनरल नॉलेज असं वाटतं. आणि त्याच्याबद्दल असं म्हणतात की स्टॅम्प्स म्हणजे पिक्टोरियल अँबॅसेडर्स आहेत आपल्या देशाचे किंवा आपल्या संस्कृतीचे, आपल्या भारताचे. बरोबर. तर अशा पद्धतीनं दरवर्षी भारत सरकार वेगळे वेगळे तिकीटे काढत असतात आणि त्याचा आम्ही प्रचार करतो. त्याच्यासाठी आम्ही मुलांच्या शाळांमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये कार्यक्रम घेतो किंवा त्यांना माहिती देतो. तसंच फिलॅटेलिक क्लब वगैरे चालवतो, त्याच्यामध्ये मुलं पार्टिसिपेट करतात आणि कशा पद्धतीनं स्टॅम्पचा अल्बम बनवावा कसा, किंवा ते स्टॅम्प प्रोटेक्ट कसे करावे, जपून कसे ठेवावे, त्याचं पण आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो.
गेल्या वर्षी जवळजवळ 43 स्टॅम्प्स 2024 मध्ये सरकारनं काढले होते आणि यावर्षी आता 2025 मध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये 4 नवीन स्टॅम्प भारत सरकारने काढलेले आहेत. तर त्यातला एक आहे तो आसाममध्ये 1894 मध्ये शेतकऱ्यांचा जो उठाव झाला होता ब्रिटिशांच्या विरोधात, तो एक स्टॅम्प आहे. तसंच इंडिया इस्रायल यांचं आपलं संबंध रिलेशन ह्याच्यावरचा एक स्टॅम्प आहे. आणि आता जे संपन्न झालं महाकुंभवर एक स्टॅम्प काढलेला आहे. आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा हे विषय बघितले तर हे किती 4 प्रकारचे विषय आहेत. एक इंटरनॅशनल विषय पण आहे. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं भारत सरकार स्टॅम्प काढत म्हणजे कुठेतरी सामाजिक बांधिलकी जुळवून आणण्याचा प्रयत्न यातून दिसून येतोय. खूप छान. तसंच आपला टपाल विभाग सामाजिक सेवा देखील प्रदान करतो, त्यातून योजना देखील राबवतो. तर त्या कोणत्या आहेत? पोस्टल डिपार्टमेंट हेच सर्व्हिस डिपार्टमेंट आहे, सेवा डिपार्टमेंट आहे. त्यामध्ये आमचं पहिल्यांदा हे कर्तव्य असतं की सगळ्या सेवा ह्या अगदी खेड्यातल्या दूरदराजमधल्या गावातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तर त्यासाठी आम्ही मेळावे घेतो, कॅम्प घेतो, शिबिरं भरवतो आणि ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीतले त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह गोळा करून आमचे पोस्टाचे अधिकारी जाऊन कॅम्प वगैरे घेतात. इव्हन ना तुम्हाला माहिती असेल तर शेतामध्ये जाऊन पण आम्ही ह्या सरकारच्या ज्या डीबीटी योजना असतात, जे पैसे सरकार त्यांच्या अकाउंटमध्ये भरतं, त्या आम्ही त्या लाभार्थ्यांना इव्हन शेतावर जाऊन किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन फॅक्टरीमध्ये जाऊन असं पण आम्ही त्याचे पैसे त्यांना देतो. तसंच ऑक्टोबरमध्ये 9 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत टपाल विभागाचा राष्ट्रीय सप्ताह असतो. त्यावेळी आम्ही विशेष जास्त ह्या वित्तीय साक्षरता अभियानावर भर देतो. खेड्यागावात जाऊन महिलांना ह्या किंवा इतर नागरिकांना, ग्रामीणांना वित्तीय साक्षरतेचं माहिती देण्यासाठी, ज्ञान देण्यासाठी कार्यक्रम घेतो, शिबिरे घेतो. आणि विद्यार्थी वर्गांना म्हणजे आता लिखाणाची सवय राहिलेली नाही, पण आपण पत्रलिखाण त्यांनी करावं, हस्ताक्षर आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये पत्र लिहावीत म्हणून आम्ही त्यांना उत्तेजन देतो. त्यांच्यासाठी वेगळ्या स्पर्धा आयोजित करतो, त्यांच्या शाळामध्ये जातो किंवा आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये त्यांना व्हिजिटला बोलवतो, मुलांना, विद्यार्थ्यांना. अशा पद्धतीने हे सामाजिक कार्य आम्ही करत असतो. तसंच आमचा भर असा असतो की जेव्हा एखादा खातेदाराचा मृत्यू झाला किंवा एखादा विमा योजनाच्या पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाला तर त्यांचे जे फायदे आहेत तर त्यांना ते तत्काळ मिळावेत, तत्काळ मंजूर व्हावे ह्याच्यासाठी आम्ही विशेष लक्ष देतो. आता सध्या इथे भारतभर पंतप्रधान विश्वकर्मा योजना चालू आहे आणि त्या अंतर्गत भारत सरकार हे जे आपले सगळे कारागीर आहेत किंवा आर्टिसन म्हणतात त्यांच्यासाठी हे टूल किट पाठवत आहे, देत आहे. तर पोस्ट ऑफिस मधून ह्याची मी डिलिव्हरी करत आहोत आणि मला सांगायला आनंद होतोय की नागपूर रिजन मध्ये आतापर्यंत 8,000 टूल किट्स अशा ह्या आर्टिसनना किंवा कारागिरांना डिलिव्हरी झालेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळ्यात जास्त रजिस्ट्रेशन हे नागपूर विभागातल्या किंवा विदर्भातल्या कारागिरांनी केलेलं आहे. जवळजवळ 17,000 कारागिरांनी तिथे नोंदणी केलेली आहे आणि त्यांना आता लवकरच आम्ही ते किट डिलिव्हर करू. तसंच भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या पण काही डायरेक्ट बेनिफिट स्कीम्स आहेत. तर जसं की किसान पीक विमा योजना आहे किंवा इतर महिलांच्यासाठी काही योजना आहेत, गरोदर महिलांसाठी योजना आहेत. तसंच मुलांच्या स्कॉलरशिपच्या योजना असतात. तर हे जे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जेव्हा जमा होतात तेव्हा त्याचं आम्ही वितरण करतो. ह्या डीबीटी योजना डायरेक्ट पेमेंट त्यांचं होतं. तसंच जेव्हा सामाजिक जाणीव म्हणून किंवा सामाजिक भागीदारी म्हणून आम्ही जेव्हा कोणत्याही योजना आल्या सरकारच्या तर त्याच्यामध्ये आमचे कर्मचारी जास्त हिरिरीने भाग घेतात. आणि मला सांगायला आनंद वाटतो की हर घर तिरंगा हे अभियान आलं 2 वर्षापूर्वी, तुम्हाला माहिती आहे. तेव्हा महाराष्ट्रामध्ये नागपूर रिजन, विदर्भ रिजन सगळ्यात जास्त हे राष्ट्रध्वज लोकांच्या पर्यंत पोहोचवले, त्यांची पोस्ट ऑफिसमध्ये विक्री केली. अगदी दूरदराज गावापर्यंत जाऊन हे जवळजवळ 4,20,000 ध्वज आम्ही तेव्हा खूप अभियान तेव्हा गाजलं होतं. हे गाजलं होतं, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आणि तसंच आता आपल्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका पण झाल्या तर त्या निवडणुकांसाठी पण छायाचित्र, ओळखपत्र ही नवीन जे कार्ड नवीन मतदारांसाठी आली इलेक्शन कमिशनने दिलेली होती ते पण आमच्या पोस्टमननी, आमच्या ग्रामीण डाक सेवकांनी अगदी युद्ध पातळीवर जाऊन, म्हणजे आता उद्या इलेक्शन वोटिंग करायचं आहे तर ते आज रात्री उशिरापर्यंत जाऊन किंवा पहाटे सकाळी पण जाऊन पण त्यांनी ह्या कार्डाचं वितरण केलेलं आहे. जवळजवळ 4,43,000 अशी एपिक कार्ड्स आमच्या स्टाफनं ही डिलिव्हर केलेली आहेत मतदारांना तात्काळ मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता यावं म्हणून. आणि
तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, कोविड काळामध्ये पोस्टल डिपार्टमेंटनं किती काम केलेलं आहे. पोस्टल डिपार्टमेंट हा एक इसेन्शियल डिपार्टमेंट ह्या संज्ञेमध्ये येतो आणि ते अत्यावश्यक सेवा. तर अत्यावश्यक सेवांसाठी तेव्हा जेव्हा कुणाला पोस्ट ऑफिसमध्ये येता येत नव्हतं तर पेन्शनरांसाठी घरी जाऊन त्यांची पेन्शन घरी देणं, किंवा ज्यांना पैशाची गरज आहे खात्यातून पैसे काढून पोस्टमन घरी जाऊन पैसे देत होते. तसंच इतर औषधं किंवा PPE किट्स आणि पार्सल किंवा जे काही अत्यावश्यक सेवा होत्या त्यावेळी घरी जाऊन पोस्टमननी दिलेल्या आहेत. आणि यावर्षी आता स्कीम चालू झाली आहे ती एक पेड मा के नाम. तर आम्ही बऱ्याच पोस्ट ऑफिसमध्ये जिथे आमचे डिपार्टमेंटल पोस्ट ऑफिस आहेत जिथे जागा आहे तिथे आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे. तसंच जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा आमचे कर्मचारी रक्तदान शिबिरामध्ये पण भाग घेतात. तर ह्या सगळ्या सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून आमचे कर्मचारी काम करत असतात. बरोबर. आणि विश्वासाचं प्रतीक म्हणजे टपाल व्यवस्था आपला हे विभाग आहे. हे समजतंच, इतक्या सुंदर योजना, एवढ्या सामाजिक सेवा आपलं विभाग देत आहे आणि हिरिरीने आपण आपल्यासारखे कर्मचारी छान मार्गदर्शन करून एकमेकांना साथ देत आहेत. बरं, खूप छान पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणखीन आता एक महत्त्वाचा प्रश्न, डिजिटल युग आलेला आहे मॅडम. पूर्वी कशी पोस्टाची मॅन्युअल सर्व्हिस होती, प्रत्येक गोष्ट अगदी हाताने तो व्यक्ती करायचा. पण आता इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळाल्यामुळे पुष्कळ हे प्रगत होत गेलेलं आहे. तर काय याच्यातून सेवा तुम्ही लोकांना देताय? गेल्या 10 वर्षामध्ये पोस्ट ऑफिसचं चित्र संपूर्ण बदललेलं आहे. पोस्ट ऑफिसेस ही लाखो पोस्ट ऑफिसेस सगळी कम्प्युटराइज झालेली आहेत आणि ते एकमेकांशी पोस्टवरचं नेटवर्क एकमेकांशी जोडलेलं आहे. त्यामुळे एनी टाइम एनीवेअर बँकिंग ही संकल्पना नागरिकांना वापरता येते. तुम्ही पैसे कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये डिपॉझिट करू शकता, कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून विड्रॉ करू शकता. आणि बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी ATMची पण सोय आहे. आम्ही मोबाईल बँकिंग पण आणलेलं आहे, इंटरनेट बँकिंग आहे. तसंच इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे, तर ती सगळे संपूर्ण अकाउंट उघडण्यापासून पेमेंट करण्यापर्यंत सगळी ऑनलाईन सेवा चालतात. आणि आधार, आमच्याकडे आधार सेंटर्स आहेत. तसंच हे PLI किंवा RPLIचे जे आहेत प्रीमियम पण तुम्ही ऑनलाईन भरू शकता. तर हे डिजिटल युगामध्ये डिजिटलायझेशन झालेलं आहे. पोस्ट ऑफिस आता हायटेक झालेलं आहे. बरोबर. म्हणजे पासपोर्ट सेवा सुद्धा आहे, रेल्वे रिझर्वेशन सुद्धा आहे, आधार कार्ड आहे, अशा अनेक कितीतरी गोष्टी आहेत त्या अगदी सोपं झाल्या या माध्यमामुळे. आणि लोकांना हे सोपं झाल्यामुळे पटापट कामही व्हायला लागलेली आहेत. एका ठिकाणी म्हणजे पोस्ट ऑफिसमध्येच तुम्हाला ह्या सर्व सुविधा एका छताखाली मिळून जातात. एक काम असलं तर तुम्ही त्याबरोबर तुमचं दुसरं काम पण करू शकता. तुम्हाला आधार सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला आधारचं अपडेशन करायचं असेल, काही त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील, किंवा नवीन बाळ जन्माला आलं तर आई आपल्या आईच्या आधार कार्डाप्रमाणे बाळाचं पण आधार कार्ड लगेच काढून घेऊ शकते त्या दिवशीच. तर आमचे असे लोक म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाऊन पण आम्ही हॉस्पिटलचे कॉन्टॅक्ट आहे, हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या दिवशी बाळाचे आधार कार्ड पण काढून. वा वा वा. तर पुढेही पैलूंवर जाणून घ्यायचंच आहे, पण विश्रांतीची वेळ झालेली आहे. दर्शको, पोस्टाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकूया, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर. भेटूया लगेचच. दर्शको, या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सखी सह्याद्री या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. पोस्टाच्या विविध पैलूंवर आपण प्रकाश टाकत आहोत. आणखीन काही पैलूंवर आता बोलूया. शोभा मॅडम, आता पोस्ट ऑफिसचं जाळं संपूर्ण देशभरात पसरलेलं आहे. म्हणजे जिथे बँकांच्या शाखा पण उघडल्या नाहीत तिथे पोस्टाची शाखा उघडल्या गेलेली आहे. आणि गोंदिया, भामरागड असा हा जो नक्षलग्रस्त भाग आहे तिथे सुद्धा ही शाखा उघडल्या गेली आहे आणि हे काम आपल्या कार्यकाळात झालेलं आहे. तो अनुभव कसा आहे? ह्या विदर्भ रिजनचा गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्हा आणि चंद्रपूरचा थोडा भाग आणि थोडासा नागपूर भंडारा जिल्हा ह्या भागामध्ये नक्सलाइटचा प्रभाव आहे. आणि तिथल्या लोकांना पोस्ट ऑफिसच्या सोयी मिळाव्यात म्हणून LWE विलेजेस लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम या अंतर्गत आम्ही जवळजवळ 829 नवीन पोस्ट ऑफिसेस गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ओपन केलेले आहेत. आणि तिथले जे ब्रँच पोस्टर आहेत त्यांना आम्ही मोबाईल फोन्स आणि स्मार्ट डिव्हायसेस दिलेले आहेत. म्हणजे ते छोटे ऑफिसेस पण ते पण कम्प्युटराइज्ड आहेत. तिथे पण ह्या सगळ्या पोस्टाच्या सुविधा सगळ्या एका ठिकाणी मिळतात. आणि अगदी खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या महिला, मुली आणि नागरिक ह्यांच्यासाठी ही सोय झालेली आहे की त्यांनी मग परत जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करून आपला वेळ घालवायलाची गरज नाही आहे. मग तिथे लोकांना स्पेशल ट्रेनिंग द्यावं लागलं का? हो, ती सगळी ग्रामीण डाक सेवकांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना ट्रेनिंग द्यावं लागतं आणि त्यांना त्याचं. मग तिथल्या लोकांचा प्रतिसाद कसा होता? लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे.
त्यांना आनंद झाला की त्यांच्या गावामध्येच पोस्ट ऑफिस उघडलेलं आहे आणि सर्व सुविधा मिळतात. काही ठिकाणी घरी जाऊन पण म्हणजे ग्रामीण डाक सेवक घरी जाऊन पण त्यांना काय म्हणतात आपण जनजागृती करतात, नवीन नवीन योजना समजावून सांगतात. हे आता लाडक्या बहीण योजना आल्या किंवा इतरही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या ज्या सरकारी योजना आहेत यांचा फायदा त्यांना मिळायला लागला आहे आणि हे खूप चांगला प्रतिसाद आहे. हो. आणि आता इतक्या वर्षाची आपली ही नोकरी, एवढा मोठा प्रवास, अनेक अनुभव आपल्याजवळ आले आहेत, तर एखादा असा आठवणीतला अनुभव सांगता येईल का? हां, माझं पोस्टिंग केरळमध्ये झालं होतं. त्यानंतर मी आसाममध्ये, नॉर्थ ईस्टमध्ये गेले होते. तर तिथे मला आठवतंय मुलं लहान होती आणि दरवेळी सारखे तिथे ना उल्फासारखे उग्रवादी गट आहेत की त्यावेळी खूप अनरेस्ट होतं आणि त्यामुळे सारखे त्यांचे बॉम्बस्फोट व्हायचे. तर मी नवीन जॉईन झाल्यानंतर एका मार्केटमध्ये गेले होते, भाजी मार्केटमध्ये. मुलं पण होती आणि नंतर बातमी आली की पुढच्या आठवड्यामध्ये त्याच ठिकाणी भाजीच्या टोपलीमध्ये बॉम्ब ठेवला होता त्यांनी आणि तो स्फोट झाला. बरं. आणि एकदा रात्री झोपल्यानंतर 1-1:30 वाजता मोठा आवाज झाला. मला वाटलं काही भूकंप झाला. बाळ लहान होतं तर आम्ही काय बाहेर आले नाही. बाकीचे कॉलनीमधले सगळे लोक बाहेर आले. नंतर दुसऱ्या दिवशी समजलं की जवळ पोलीस चौकी होती आणि तिथल्या एका गाडीमध्ये त्यांनी बॉम्ब लावून ठेवला होता. पण त्यांचं टायमिंग चुकलं. ते दुपारी 1:30च्या ऐवजी रात्री 1:30 झाला. बरं. आणि असंच परत एकदा असं मीटिंग घेत होते हॉटेलमध्ये, आम्ही मीटिंग चालू होती आणि त्याच वेळी मीटिंगच्या म्हणजे त्या हॉटेलच्या मागच्या बाजूलाच्या गल्लीमध्ये स्फोट झाला. तर अशा पद्धतीचे आसाममध्ये खूप अनरेस्ट अनुभवायला आला. पण एक होतं माझ्या लक्षात आलं की आम्ही जरा रात्री जरी बाहेर गेलो 11-11:30 वाजता जेवायला म्हणा किंवा आईस्क्रीम खायला वगैरे परत येत होतो आसाममध्ये. पण जेव्हा मला त्याच्यानंतर जेव्हा मुंबईमध्ये माझी बदली झाली, मी जून 2008 मध्ये, तर त्यावेळी नोव्हेंबरमध्ये तो मुंबईवर टेरर अटॅक झाला आणि त्यावेळी आम्ही इकडे कुलाब्याच्या हॉटेल प्रेसिडेंटमध्ये आमची मीटिंग चालू होती आणि त्याच्यानंतर डिनर होतं. तर माझी मुलगी तर तेव्हा लहानच होती, 3.5 वर्षाची होती. तर तिथे आम्ही जवळ पोस्ट ऑफिस GPUच्या वरच्या भागात राहत होतो आणि पलीकडेच शेजारी CST रेल्वे स्टेशन आहे आणि तिथं ते सगळे अतिरेकी शिरले होते. तर तिथे पण आमचं एक ट्रान्झिट मेल ऑफिस होतं. तर मला घरातून मुलांचे फोन यायला लागले, लवकर ये, इथे काही गँगवॉर चालू आहे, फटाके वाजतायत असं वगैरे. मुलीला सारखं फोन येत होते. तर मग आम्ही नंतर आमचं कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही बघितलं तर आम्हाला बातमी आली की तिथे सगळी नाकाबंदी झालेली आहे आणि मला काय जाता येणार नाही. आम्हाला सगळे बाकीचे ऑफिसेस पण होते, दिल्लीहून आलेले होते, बंगळुरूहून आलेले होते आणि आम्हाला सांगितलं की तुम्हाला इथंच राहावं लागेल. तर त्या दिवशी आयुष्यातली पहिली अशी रात्र होती की अंगावरच्या कपड्यांविषयी जे साडी नसली होती ती तसंच तिथे हॉटेलमध्ये राहायला लागलं. आणि ॲक्च्युली ना ताज ओबेरॉयमध्येच पहिल्यांदा ही मीटिंग होणार होती, पण तो हॉल कमी छोटा पडेल असं ऐनवेळी काही ऑफिसर्सना वाटलं म्हणून मग ते ताज प्रेसिडेंटमध्ये गेले, कुलाब्यामध्ये. आणि तिथे पण जवळच ते पेट्रोल पंप होता. तर आणि तिथेच त्या ज्यू लोकांना वगैरे त्यांनी ओलीस ठेवलं होतं. तर हे सगळे अनुभव होते. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्हाला रात्री कळलं मध्यरात्री की मोठे मोठे पोलीस ऑफिसर्स शहीद झाले, मग आम्हाला लक्षात आलं की आम्हाला आता जाता येणार नाही. तर त्यावेळी तो तसा अनुभव होता. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मला 8:30 वाजता घरी सोडलं. मग बघितलं तर आमचे पोस्ट ऑफिसचे त्या GPO पोस्ट ऑफिसला 8-10 असे गेट्स होते. आमचे सगळे असे गेट्स उघडेच असतात ना पोस्ट ऑफिस, सरकारी बिल्डिंग म्हणून. मग मला पोलिसांनी इन्स्ट्रक्शन दिले होते की आता तुम्ही सगळे गेट्स बंद करा. मग आम्ही बाजारातून कुलूप आणले आणि मग ते सगळे गेट्सनं लावले. फक्त एकच गेट सुरू केलं. जसं जसं पोलिसांनी सांगितलं त्या सगळ्या सूचनांचं आम्ही पालन केलं. कारण आमच्या तिथेच आमच्या ज्या मेल मोटर सर्व्हिसच्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी आमचा पेट्रोल पंप तिथेच आहे, पहिल्याच नंबरच्या गेटमध्ये. आणि तो त्या रेल्वे स्टेशनच्या जवळच आहे. तर आम्हाला असे पण सांगण्यात आलं की तुम्ही लवकरात लवकर ते पेट्रोल पंप ड्राय करा. कारण समजा ते अतिरेकी उजव्या बाजूला पळाले, तिकडे कामा हॉस्पिटलच्या बाजूला पळाले, समजा ते डाव्या बाजूला आले असते तर आमची सरकारी बिल्डिंग पहिली होती पोस्ट ऑफिस. तर तो धोका त्यावेळी होता. तर ह्या सगळ्या अनुभवातून गेलेला आहे. आणि मुलगी माझी मग तेव्हा तिला थोडं सायकोलॉजिकल त्रास झाला, कारण टीव्हीवर सारख्या त्याच बातम्या दाखवत होते आणि मग ती सारखं आठवायचं, तिला झोप डिस्टर्ब व्हायची. तर ते पण त्यावेळी पण त्याच्यामध्ये पण लक्ष द्यायला लागलं. तर अशा पद्धतीनं असे अनुभव आलेले आणि किती भयावह अनुभव. तो वेळ, तो तेवढा 24 तास किती कठीण गेला असेल. पण एक आहे ना, जे अडथळे येतात त्याला पार करत पुढे जाणं. आणि एक स्त्री सक्षम, खंबीर आहे हेच दिसून येतं यातून.
तर आता हा विषय निघालाच आहे, तर आता पोस्ट ऑफिस महिलांनी सक्षम व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, यासाठी अनेक योजना आहेतच तिच्या. तर बचत गटाच्या महिलांसाठी कसं प्रोत्साहन देतं, कसं योगदान देतो आपला विभाग? ह्या राज्य सरकार महिला प्रधान केंद्रीय बचत योजनेमध्ये ह्या महिलांची नेमणूक करतं आणि मग त्या पोस्ट ऑफिसमध्ये त्यांना अटॅचमेंट दिलेली असते. तर त्या त्यांच्या भागामध्ये फिरून त्या महिलांकडून आणि इतर नागरिकांच्याकडून पण विशेषतः RD अकाउंट्स ते जमा करतात, त्यांची सगळी प्रोसिजर करून घेतात आणि त्यांना मदत करतात. तसंच मग इतर महिलांना पण ते समजावून सांगतात हे बचत करण्याचे फायदे. बरं. आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये पण करस्पॉन्डंट म्हणून ह्या महिलांचीच बिझनेस करस्पॉन्डंट म्हणून नेमणूक करण्यात येते. ह्या महिला पण घरोघरी जाऊन महिलांना शिक्षित करतात, बचतीचे फायदे सांगतात आणि अकाउंट्स उघडून देतात. बरं. आता घरच्यांचा पाठिंबा कसा होता? कारण दर 3 वर्षांनी बदली होणार, नवीन स्टेशन, पुन्हा ॲडजस्ट व्हा की पुन्हा पुढच्या स्टेशनला निघा, तर कसा पाठिंबा दिला? घरच्यांचा पाठिंबा म्हणजे सुरुवातीला मला आईचा पाठिंबा जास्त मिळाला. आईने सांगितलं होतं, वडील म्हणाले की मी कोल्हापूरहून तू तिला मुंबईला पाठवते का, कारण मुंबईला एक्झामचं सेंटर होतं, मुंबईला यायला पाहिजे होतं परीक्षा द्यायला. तर आई म्हणाली हो तिला शिकायचं तर शिकू दे. तर अशा पद्धतीनं मला आईने पाठिंबा दिला. मग बाकी सगळं घरच्यांचा पण मिळाला. नंतर बदल्या होतात तेव्हा पण मला घरच्यांनी पाठिंबा दिलेला आहे, कारण जेव्हा बदली होईल तेव्हा आपल्याला सामान हलवायला लागतं, हो ना, मुलांच्या शाळांचे ऍडमिशन करायला लागतं. काही शाळा अशा मध्येच बदल्या झाल्या तर शाळेत ऍडमिशन पण घ्यावी लागते. तर ते सगळं केलेलं आहे. हो, म्हणजे स्त्रीनी मनात ठरवलं तर ती सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकते, हे यातून दिसून येतं. पुढचाही टप्पा जाणून घ्यायचा आहे, पण ब्रेकची वेळ झाली आहे. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटासा ब्रेक. भेटूया लगेचच. दर्शक हो, या छोट्याशा ब्रेकनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पोस्ट ऑफिस कर्तव्य आणि मानवसेवा या शीर्षकाअंतर्गत शोभा मधाळे मॅडम आपल्याला छान मार्गदर्शन करत आहेत, माहिती देत आहेत. चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. जाता जाता महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रकाश टाकूया. मॅडम, आता पोस्टाची ओळख म्हणजे मनी ऑर्डर किंवा आता पार्सल सेवा हा प्रकार आहे. तर या दोघांमध्ये कसं त्याचं स्वरूप बदललं आहे, काय सांगाल? पूर्वी मनी ऑर्डर फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म रेल्वेनं किंवा बसनं किंवा विमानानं त्या ठिकाणी पाठवावा लागत होता. पण आता ऑनलाईनच्या जमान्यामध्ये त्याची गरज राहिलेली नाही आहे. आणि आज जर इथे तुम्ही नागपूरमध्ये जर मनी ऑर्डर बुक केली असेल तर ती ऑनलाईन डेस्टिनेशनच्या ऑफिसमध्ये कोणत्याही रिमोट भागामध्ये तुम्हाला समजा रत्नागिरीला पाठवायची असेल तर ती तात्काळ ऑनलाईन त्या पोस्ट ऑफिसमध्ये जाते. तिथे ते फॉर्म प्रिंट काढून घेतात आणि लगेच त्या दिवशीच ती मनी ऑर्डर डिलिव्हरी सुद्धा होते. तर अशा पद्धतीनं पोस्टाच्या सेवा सगळ्या जलद आणि स्पीडी झालेल्या आहेत. तसंच आता सध्या तरुण वर्ग जास्त करून बाहेर कॉमर्स कंपन्यांकडून वगैरे पार्सल मागवतात. त्यांचे ब्रँडेड कपडे आहेत किंवा इतर आणि इलेक्ट्रॉनिक आयटम्स आहेत. अगदी खेडेगावामध्ये पण पार्सलची आम्ही डिलिव्हरी करतो आणि त्यांची फास्ट ट्रान्सपोर्ट हवा म्हणून आम्ही रोड नेटवर्क ट्रान्सपोर्ट हे जास्त सक्षम करण्याचा आम्ही आता भर देत आहोत, की ज्यामुळे ह्या पार्सल्सना स्पेशल त्यांना ट्रीटमेंट देऊन स्पेशल गाड्यांमधून ह्या तरुण वर्गांना त्यांनी जे पार्सल ऑर्डर केलेलं आहे ते मिळण्यासाठीची सोय झालेली आहे. आणि अगदी ग्रामीण भागापर्यंत सुद्धा. खूप छान. बरं, आता एक आणखीन महत्त्वाचा प्रश्न विचारते आहे. आजच्या काळामध्ये आंतरदेशीय पत्र आणि पोस्ट कार्डनी आपलं स्थान अजूनही तसंच टिकवून ठेवलं आहे का, काय सांगाल? हां, ॲक्च्युली पोस्टल डिपार्टमेंटचा मूळ काम किंवा कोअर ॲक्टिव्हिटी हे पत्र पाठवणं, पत्रांचे ट्रान्सपोर्ट करणं आणि शेवटच्या ठिकाणी डिलिव्हरी करणं हेच आहे. आज पूर्वीसारखं पर्सनल पत्र जरी लोक लिहित नसले पण पोस्टकार्ड आणि इनलँड लेटर हे ते वेगळ्या पद्धतीने पाठवतात. पोस्ट ऑफिसमध्ये व्हिजिटला गेल्यानंतर मी बघितलेलं आहे, तर माझ्या लक्षात आलं की लोक आता हे आपले आकाशवाणी आणि दूरदर्शनला खूप पत्र पाठवतात. त्यांची आपली आवड आहे किंवा त्यांच्या काय फरमाईशी सांगायची असतील तर त्यासाठी हे पोस्टकार्ड वापरतात. तसंच बरेचसे लोक वाचकांचा पत्रव्यवहार असा करून न्यूजपेपरना पाठवतात की त्यांच्या काही सूचना असतील किंवा ते न्यूजपेपर वाचणारे त्यांचे लेख आवडले असे सांगणारी पत्र आहेत. काही लोकांना छोटे छोटे उद्योजक किंवा बिझनेसमन
त्यांचे जे क्लायंट आहेत त्यांना पण इनलँड लेटर पाठवतात आणि काय असेल त्यांचं काम असेल, इथे नागपूरमध्ये काही कन्स्ट्रक्शन करणारे किंवा बिल्डर लोक वगैरे आपल्या क्लायंटला सांगतात की आम्ही तुम्हाला ही सेवा देऊ. अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं हे पत्र पाठवण्यात येतात. आणि आम्ही जेव्हा ह्या पत्र लेखनासाठी स्पर्धा आयोजित करतो त्यावेळी पण बरेचसे पोस्टकार्ड आणि इनलँड लेटरवरच भर असतो. तसेच शाळामध्ये पण शिक्षक वर्ग आणि मुलं पण पत्र लिहिण्यासाठी वापरतात. नवीन पिढीने सुद्धा याला जोडलेलं गेलं पाहिजे, कारण आपल्याला आपल्या हस्ताक्षरामध्ये आपल्याला लिहिता आलं पाहिजे आपल्या ज्या भावना आहेत. शेवटी आपला विषय हाच आहे, मानवी भावना, मानवी सेवा. तर माणूस म्हणून जेव्हा आपण विचार करतो, जो ओरिजिनल विचार असतो तो तुम्हाला कागदावर मुलांना लिहिता आला पाहिजे. आता कम्प्युटरच्या जमान्यामध्ये किंवा मोबाईलच्या जमान्यामध्ये, त्यामुळं त्याचं ते जे असतो त्याला मानवी स्पर्श म्हणा किंवा ह्युमन टच आहे तो मिळालाच पाहिजे. कोरड्या SMS मध्ये किंवा कोरड्या व्हॉट्सअपमध्ये ह्या मानवी भावना आपल्याला समजणार नाहीत किंवा त्याचा अनुभव येणार नाही. तर त्यामुळं पोस्टाचं हे ज्या सेवा आहेत ह्या चालू आम्ही ठेवण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी वेगळे वेगळे उपक्रम राबवतो. इतकं छान तुम्ही बोलल्या. आता पोस्टमन समोर आला की ख्याली खुशाली घेऊन येणारा पत्र देणारा तो व्यक्ती, आणि पूर्वीचा काळ जर आठवला तर ते पत्र आल्यावर 10 वाचणं आणि ते तार असायचा मॅडम, त्या खुंटीला ते आपण पत्र लावायचो आणि वर्षानुवर्ष तो पत्रांचा ढीक जमा राहायचा. रंगही बदलायचा त्या कार्डचा, आंतरदेशीय पत्राचा, पण तरी ते फेकल्या जायचं नाही. इतका जवळचा जिव्हाळ्याचा संबंध जोडलेला आहे. माणसाचे भावबंध त्याच्याशी जोडलेले आहेत आणि सांभाळलेले आहेत. ते म्हणजे असे जुन्या ट्रंक वगैरे होत्या, त्या ट्रंकामध्ये ते तारेला लावून ठेवलेले असायचे सगळे गठ्ठेच्या गठ्ठे. आणि असं अनेक गावं आहेत जिथे पत्र व्यवहार हाच एक एकमेकांशी संपर्क करण्याचा माध्यम आहे. त्यामुळे अजूनही आपलं या लोकांनी आपल्या देशामध्ये पण आपण संपर्क करतो. सांगण्याची गोष्ट म्हणजे आपण भारत देश इतर परदेशामध्ये पण आपला दळणवळण चालू आहे आणि त्यांच्याशी इतरांशी ॲग्रीमेंट झालेलं आहे. ते पोस्टल युनियनच्या युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या अंतर्गत वेगळे वेगळे देशांच्या मध्ये पण आपण पत्रव्यवहार आणि पार्सलचा व्यवहार वगैरे करतो. त्यामुळे छान वाटलं की अजूनही स्थान कायम टिकवलेलं आहे. बरं, आता एवढ्या सर्व्हिसमध्ये उत्तम कार्यासाठी अनेक पुरस्कार आपल्याला मिळाले असतील, तर काय सांगाल आपण? पुरस्कार म्हणजे जेव्हा ह्या तळागाळातल्या लोकांची भेट होते किंवा त्यांच्या अडचणी किंवा त्यांच्या समस्या ते सांगतात किंवा काही त्यांना त्यांचं काम पटकन झालं म्हणून ते आशीर्वाद देतात किंवा अभिनंदन करतात, तेव्हा ती पुरस्कारासाठी सारखंच असतं. तसंच आता परवा एकांनी मला फोन केला आणि सांगितलं की ते पुण्याहून होते आणि त्यांचे 75 वर्षाचे म्हातारे वडील आहेत आणि त्यांना पेन्शन आणण्यासाठी त्यांचा मुलगा गेला पण ते मिळालं नाही, अडचणी आल्या वगैरे. तर मी सांगितले की आमची सेवा आहे की पोस्टमन सिनियर सिटीजनना घरी जाऊन सेवा देतो, तर तुम्हाला तुमची पेन्शनची अमाऊंट मिळेल. तर तशी केल्यानंतर मग त्यांना जे आनंद असतो तो एक पुरस्कारच आहे. तसंच काही म्हणजे म्हणजे अधिकाऱ्यांनी फोन केला, ते स्वतः अधिकारीच आहेत सरकारी, पण त्यांनी सांगितले की मी तुम्हाला आमच्या म्हणजे लेडी ऑफिसरची ओळख करून देतो. ती मुलगी आता युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनसाठी फॉर्म भरला तिने. तर अशा पद्धतीनं जेव्हा तरुण मुलांना मुलींना प्रेरणा मिळते किंवा त्यांना मार्गदर्शन विचारतात तर त्यावेळी पण समाधान असतं. तसंच हे काम करताना मला म्हणजे सरकारी ट्रेनिंगसाठी म्हणून बँकॉकला लंडनला जाता आलं आणि तिथला तो भाग, ते एक तर वेगळंच जग आहे परदेशातलं, ते पाहता आलं. तर हा पण आपल्यासाठी एक आपण तसं म्हणजे रिवॉर्डच आहे. बरोबर. आणि या नोकरीमध्ये असल्यामुळं अलीकडे मी गेल्या वर्षी जूनमध्ये युरोपची टूर केली होती. मग ती स्वतः केली. पण हे कशानं शक्य झालं? कारण आपण काम करतो, पण बचत करतो आणि मग ते पैसे आपल्या स्वतःला जिथं आनंद होतो किंवा स्वतःला जिथं जरूर आहे तिथे वापरतो. आणि आदरणीय आणि अलीकडेच आपल्या देशाच्या राष्ट्रपती नागपूरमध्ये आल्या होत्या आणि काही त्या कार्यक्रमाच्या दरम्यान स्टेजवर त्यांच्याशी जवळची भेट झाली. ते पण एक पुरस्कारापेक्षा कमी.
म्हणजे अशा रीतीने एक नोकरीचं समाधानही तुम्हाला आहे, अनेकांच्या भेटी होतात आणि सेवेचा भाव जो आपल्या प्रत्येकाच्या मनात असतो तो भावही पूर्ण केला जातो. आणि या ज्या योजना आहेत त्या सर्व स्तरातील लोकांच्या भल्यासाठी आहेत, अगदी त्यांचा विचार करून करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण आपलं आणि आपल्या कुटुंबातील लोकांचं भविष्य सुरक्षित ठेवू शकतो. आर्थिक बळ आपल्या हातात येतं, त्यामुळे आपण आपल्या स्वप्नांना देखील पूर्ण करू पंख लावू शकतो. त्यामुळे स्वप्नांना पंख लावू शकतो. त्यामुळे प्रत्येकानेच या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यायला हरकत नाही. तर शोभा मधाळे मॅडम, आपण इथे आलात आणि छान माहिती दिली, मार्गदर्शन केलं. दर्शकांच्या वतीनं आणि नागपूर दूरदर्शनच्या वतीनं आपले आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.